तुझं नाव सांग ना बाळा. माझं नाव कार्तिक मोदक आहे. आणि तू कुठे शाळेला होतास? मी निमगावला या शाळेत शिकत होतो. ओके. आणि तुला 6 महिला अगोदर किती टक्के होते? मला 49-50-80% होते. ओके. आणि जेव्हा बघ अभ्यास दिला आपण, बरोबर ना बाळा तुला, हा, तर तुला बोर्डाला आता किती टक्के मिळाले? आता 71.60%. ओके. तू खुश आहेस का? हो, मी खुश. ओके. आणि तुला काय वाटतं बाळा, म्हणजे खरंच इतर मुलांना असा अभ्यास द्यायला पाहिजे, घ्यायला खूप पाहिजे? चांगला अभ्यास आहे. ओके. सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. तुला फायदा झाला ना? खूप फायदा होतो. ओके ओके. त्यांचे वडील आहेत. भाऊ नमस्कार. तर त्यांनाही आपण थोडं विचारूया. तुमचं नाव सांगा ना. सोमनाथ भीमराज वदक, ओके. आणि तुम्ही कुठं राहिला आहेत? निमगावजाळी, नागझिर वस्ती. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता दादाला आपण अभ्यास तर दिलाच होता, तर त्याचे टक्के पण वाढले ते, बरोबर? जवळपास 20 ते 22% त्याचे वाढले. तर इतर पालकांसाठी तुमचं काय सांगणं असेल? म्हणजे खरंच इतर पालकांनी मुलांना असा अभ्यास घेऊन द्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? घ्यायला पाहिजे हो, माझ्या मते तरी फायद्याचं आहे पोरांच्या भविष्याकरता. राईट. आपण आपली परिस्थिती सगळ्यांची जर नाजूकच आहे, पण मग पोरांसाठीच करायचंय ना, मग पोरांसाठी केलं पुढे बिघडला असेल. बरोबर. आपल्याला पुढे संघ न्यायची राईट राईट. आणि तरी कार्तिकने जास्त वेळ नव्हता दिला अभ्यासाला, बरोबर? नाही दिला ना त्यांना, अजून वेळ दिला असता तर अजून वाढले असते. राईट राईट. म्हणजे तो जो आता 71 वर आहे, तर अजून कदाचित 80 तरी पार आणलेच असते त्याला. आणले असते. नक्की नक्की नक्की. ताई नमस्कार. थोडं तुम्हाला विचारूया. कार्तिकला आपण अभ्यास दिला होता, बरोबर ना? हो. तुम्हाला फायदा झाला? हो, आम्हाला भरपूर फायदा झाला त्याचा. नक्की मुलाला नक्की. चांगले टक्के पण पडले. हा. मला असं वाटतं सगळ्या मुलांनी सहभागी व्हावं, क्लास लावावे. नक्की नक्की. आणि आता तुझं ऍडमिशन पण झालंय ना बाळा? हो, माझं ऍडमिशन कशाला घेतलं ऍडमिशन? PPS. सायन्सला ना? हा, दिवस. ओके ओके. थँक्यू.